या व्हिडिओमध्ये आपण सर्वांची फेवरेट मूवी हम दिल दे चुके सनम या मूवीचे अननोन फॅक्ट्स आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हम दिल दे चुके सनम या मूवीमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री खरंच यार किती छान वाटली होती. यांची जोडी या मूवीमध्ये खूप म्हणजे खूपच छान वाटत होती. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण हम दिल दे चुके सनम या मूवीचे अननोन फॅक्ट्स पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हम दिल दे चुके सनम ही एक म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा मूवी होती. या मूवीला रिलीज केलं होतं 18 जून 1999 मध्ये. या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटले होते सलमान खान, ऐश्वर्या राय, अजय देवगण, विक्रम गोखले आणि हेलन. या मूवीला डायरेक्ट केलं होतं बॉलिवूडचे वन ऑफ द बेस्ट डायरेक्टर संजय लीला भंसाली यांनी, ज्यांनी सलमान खान यांच्यासोबतच 1996 मध्ये खामोशी द म्युझिकल ही मूवी सुद्धा डायरेक्ट केली होती. आणि हम दिल दे चुके सनम यांची बॉलिवूड मध्ये ऍज अ डायरेक्टर सेकंड मूवी होती. मूवीची स्टोरी, स्क्रीन प्ले आणि प्रोडक्शन पण संजय लीला भंसाली यांनीच केलं होतं. मूवी मध्ये म्युझिक दिलं होतं इस्माईल दरबार यांनी, जी की त्यांची बॉलिवूड मध्ये ऍज अ म्युझिक डायरेक्टर फर्स्टच मूवी होती. आणि या मूवी मध्ये सारे व्हर्जन मिळून 54 मिनिटचे 11 सॉन्ग ठेवले होते. मूवीचा म्युझिकल पण सुपर डुपर हिट झाला होता. यातील एक एक सॉन्ग लोकांना खूप आवडलं होतं आणि इतक्या वर्षानंतर पण मूवीचे सॉन्ग ऐकायला एकदम फ्रेश फिलिंग देतात. मूवीचे पॉप्युलर सॉन्ग कोणते होते ते आपण पाहूया. आँखों की गुस्ताखिया माफ हो, आँखों की गुस्ताखिया माफ हो, एक टुक तुम्हें देखती है, जो बातें कहना चाहे जुबान तुमसे ओ कहती है, आँखों की शर्म हया माफ हो, तुम्हें देख के झुकती है, उठी आंखें जो बातें कह ना सके, झुकी आंखें ओ कहती है, आँखों की शर्म हया माफ हो. चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना, सीने से लग जा तू, बल खा के मेरे जाना, गुमसुम सा है गुपचुप सा है ए समा, हा ए समा आ प्यार के, हो चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना, रहने भी दो जाने भी दो, अब छोड़ना मुंह मोड़ना, ए समा हाँ ए समा क्या क्या हो चांद छुपा बादल में, निमुड़ा 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 निमुड़ा, अरे काचा काचा छोटा छोटा निमुड़ा लाई हो, अरे लाए तो लाए तो लाए दो, अरे लाए तो लाए तो लाए दो, खेत से हरा लिमुड़ा लाई हो. हम दिल दे चुके सनम, तेरे हो गए हैं हम, तेरी कसम तेरी कसम, तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, हम लुट गए हैं तेरी मोहब्बत में, तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए,
अजब है इश्क यारा, पल पल की खुशियां. हे होतं या मूवी मधले काही सुपरहिट सॉन्ग. साऱ्या क्रिटिक्सनी या मूवीच्या म्युझिकची खूपच तारीफ केली होती आणि क्रिटिक्स बोलले होते या मूवीचा म्युझिक अल्बम बॉलिवूड मधला वन ऑफ द बेस्ट म्युझिक अल्बम पैकी एक आहे. म्युझिकचे लिरिक्स लिहिले होते मेहबूब यांनी. या सर्व सुपरहिट सॉन्ग मध्ये आपला आवाज दिला होता कविता कृष्णमूर्ती, अलका याग्निक, कुमार सानू, उदित नारायण, हरिहरन, शंकर महादेवन आणि के यांनी. मूवीच्या सॉन्गची 35 लाख ऑडिओ कॅसेट सेल केली होती आणि हा त्या वर्षी 3ऱ्या नंबरवर सर्वात जास्त विकणारा म्युझिक अल्बम बनला होता. आता बघूयात मूवीचं बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. मूवीचं बजेट होतं 16 करोड रुपये. या मूवीने इंडियामध्ये कलेक्शन केलं होतं 24 करोड 76 लाख रुपये आणि या मूवीने वर्ल्ड वाईड कलेक्शन केलं होतं 51 करोड रुपये आणि ही एक हिट मूवी झाली होती. या मूवीला 250 स्क्रीनवर रिलीज केलं होतं आणि ही मूवी बघायला 1 करोड 78 लाख लोक सिनेमागृहामध्ये आले होते आणि ही मूवी 1999 मध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रेसमध्ये 3ऱ्या नंबरवर होती. 1999चं वर्ष सलमान खान यांच्या करिअरसाठी खूपच छान साबित झालं होतं कारण 1999 मध्ये टॉप 3 मध्ये सलमान खान यांच्याच मूवी होत्या. फर्स्ट नंबरला मूवी होती हम साथ साथ है, सेकंड नंबरला मूवी होती बीवी नंबर 1 व थर्ड नंबरला होती हम दिल दे चुके सनम. या मूवीला 7.5 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे. संजय लीला भंसाली यांनी विधू विनोद चोपडा यांच्यासोबत परिंदा आणि 1942 लव्ह स्टोरी या मूवीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. यानंतर विधू विनोद चोपडा यांना वाटत होतं की संजय लीला भंसाली यांनी त्यांची मूवी करीब या मूवीला डायरेक्ट करून बॉलिवूडमध्ये डेब्यू करावा, परंतु संजय लीला भंसाली यांनी या मूवीला डायरेक्ट करण्यासाठी नकार दिला आणि त्यांनी 1996 म्हणजे 1996 मध्ये आलेली खामोशी या मूवीला डायरेक्ट करून डेब्यू केला होता. तेव्हापासून विधू विनोद चोपडा आणि संजय लीला भंसाली यांनी एका मूवीमध्ये काम केलं नाही. खामोशी ही मूवी तर जास्त हिट झाली नव्हती, परंतु संजय लीला भंसाली यांच्या कामाची खूप तारीफ झाली होती आणि या मूवीला अवॉर्ड पण मिळाले होते. फिल्म खामोशी नंतर संजय लीला भंसाली काही दिवसासाठी रेस्टमध्ये होते. त्यावेळेस त्यांना प्रताप करावत भेटले. त्यांनी हम दिल दे चुके सनम याची बेसिक आयडिया संजय लीला भंसाली यांना सांगितली आणि त्यांनी स्टोरीमध्ये थोडाफार बदल केला आणि त्यांच्या हिशोबाने स्क्रिप्ट मध्ये थोडाफार बदल करून हम दिल दे चुके सनमची पूर्ण स्क्रिप्ट लिहिली. संजय लीला भंसाली या मूवीला खूप वेगळं आणि मोठ्या लेवलला बनवायचे बोलत होते. मूवीची पूर्ण स्क्रिप्ट गुजराती कल्चरवर बेस्ड होती आणि संजय लीला भंसाली यांना वाटत होते की गुजरातचा जो कल्चर आहे ते खूप मोठ्या पद्धतीने या मूवीमध्ये दाखवायचे. यामुळे मूवीला परफेक्ट लोकेशन बघण्यासाठी संजय लीला भंसाली आणि मूवीचे सिनेमाग्राफर गुजरातच्या खूप साऱ्या एरियाला व्हिजिट करत होते आणि तिथला कल्चर पूर्णपणे रिसर्च केल्यानंतर त्या हिशोबानेच आर्टिफिशियल सेट बनवले होते. पूर्णचा पूर्ण सेट खूप मस्त आणि कलरफुल होता आणि दिसायलाही खूप छान वाटत होता आणि फिल्मच्या सेटला रिअलिस्टिक आणि कलरफुल बनवायला नितीन देसाई यांनी खूपच मेहनत केली होती. संजय लीला भंसाली यांची त्यांची अगोदरची मूवी खामोशी या मूवीचे स्टार कास्ट सलमान खान आणि मनीषा कोइराला यांनाच या मूवीमध्ये घ्यायचं डिसाईड केलं होतं. सलमान खान तर या मूवीमध्ये काम करायला लगेच तयार झाले होते, परंतु मनीषा कोइराला दुसऱ्या मूवीमध्ये खूप बिझी असल्यामुळे या मूवीमध्ये त्या काम करू शकल्या नाहीत. नंतर करीना कपूर यांना या मूवीसाठी अप्रोच केलं होतं, परंतु त्या अभिषेक बच्चन सोबत फिल्म रिफ्युजे या मूवीतून डेब्यू करणार होत्या, त्यामुळे त्यांनीही या मूवीमध्ये काम करायला नकार दिला. नंतर फायनली संजय लीला भंसाली यांनी ऐश्वर्या राय याला या मूवीसाठी फायनल केलं होतं आणि अजयच्या रोलसाठी आमिर, अक्षय यांना पण अप्रोच केलं, परंतु त्यांनीही नकार दिला. फायनली नंतर अजय देवगण यांना फायनल केलं. या मूवीच्या शूटिंग दरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचं अफेअर चालू झालं होतं. त्यांनी या मूवी नंतर त्या दोघांचं रिलेशन अनाऊन्स पण केलं होतं, परंतु त्यांचं रिलेशन जास्त काळ टिकलं नाही आणि नंतर त्यांचं खूप काही कारणामुळे ब्रेकअप सुद्धा झालं होतं. फिल्म हम दिल दे चुके सनम त्या म्युझिकची खूप तारीफ झाली होती. या मूवीतूनच इस्माईल दरबार
यांनी बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. मूवीचं म्युझिक खूप छान बनवण्यासाठी इस्माईल दरबार यांनी 2 वर्ष यासाठी काम केलं होतं आणि गुजराती कल्चर व्यवस्थित समजल्यानंतर इस्माईल दरबार यांनी सॉन्गला कंपोज केलं होतं आणि या मूवी नंतर त्यांनी देवदास या मूवीचं म्युझिक पण कंपोज केलं होतं. परंतु देवदास या मूवी नंतर संजय लीला भंसाली आणि इस्माईल दरबार यांनी पुढे सोबत काम केलेलं नाही. मूवीमध्ये दाखवलं जातं की सलमान खान इटलीहून इंडियामध्ये येतात आणि सलमान खान इटलीला परत गेल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अजय देवगण सोबत लग्न करून सलमानला भेटायला अजय देवगण सोबत इटलीला जाते. मूवीच्या सेकंड हाफ मध्ये अजय देवगण आणि ऐश्वर्या राय सलमान खानला भेटायला इटलीला जातात, परंतु ती शूटिंग इटलीची नव्हती, हंगरीची होती. परंतु त्याला इटलीचं नाव दिलं होतं कारण इटलीचं नाव खूप लोकांना माहित होतं, तसं हंगरीचं जास्त लोकांना माहित नव्हतं. मूवीमध्ये सलमानची एक सवय दाखवली असते, ते वर बघून आपल्या वडिलांना बोलवलेले दाखवतात. ऍक्च्युअली संजय लीला भंसालीने हा सीन आपल्या लहानपणीच्या इन्सिडेंटने इन्स्पायर होऊन ठेवला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांचा मृत्यू पण खूप आधी झाला होता. त्यावेळेस ते खूप लहान होते व ते लहानपणी असंच आकाशात बघून आपल्या वडिलांशी बोलत होते आणि हा सीन त्यांनी सलमानसाठी या मूवीमध्ये यूज केला होता. त्याच्यानंतर सलमान खानची आई खूप वर्षानंतर या मूवीमध्ये दिसली होती आणि त्यांनी फर्स्ट टाइमच सलमान सोबत स्क्रीन शेअर केली होती. संजय लीला भंसाली यांनी ऐश्वर्या राय यांच्या कामाची खूप तारीफ केली होती. एका सीन दरम्यान त्यांच्या पायाला लागलेलं होतं आणि सूज ही आली होती आणि लगेच निमुडा निमुडा या सॉन्गची शूटिंग करायची होती, परंतु त्यांनी सूज असताना सुद्धा खूप छान डान्स परफॉर्मन्स केला होता. फिल्म हम दिल दे चुके सनम या मूवीला खूप अवॉर्ड भेटले होते. या मूवीला 4 नॅशनल अवॉर्ड भेटले होते आणि 6 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते. बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर, बेस्ट कोरिओग्राफी व बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर. नंतर या मूवीचा बंगालीमध्ये पण रिमेक केला होता. तर हे होते हम दिल दे चुके सनम या मूवीचे अननोन फॅक्ट्स. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा. व थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.